महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एक नवीन वाद जोरात चर्चेत आला आहे. तो म्हणजे गोकुळ दूध संघाच्या काही उत्पादनांवर असलेल्या हलाल सर्टिफिकेशनचा. सोशल मीडियावर काही फोटो आणि कागदपत्र व्हायरल झाली. त्यानंतर लगेच प्रश्न विचारले जाऊ लागले, दुधालाही हलाल सर्टिफिकेट लागतं का? हा धार्मिक अजेंडा आहे का? ग्राहकांना माहिती दिली जाते का? हिंदू संस्थांनी यावर आक्षेप का घेतला? आणि दुसऱ्या बाजूला काही लोक म्हणू लागले, हे फक्त एक्सपोर्ट आणि मार्केट स्टँडर्डसाठी असतं का? पण खरा प्रश्न असा आहे की हा वाद नेमका काय आहे? हलाल सर्टिफिकेट म्हणजे काय? भारतात याआधीही असे वाद झाले आहेत का? आणि गोकुळ दूध संघाचं या प्रकरणावर नेमकं काय म्हणणं आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. हलालची ही संपूर्ण गोष्ट समजून घेण्यासाठी आधी हलाल या शब्दाचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. हलाल हा अरबी शब्द आहे. त्याचा साधा अर्थ म्हणजे इस्लामिक नियमानुसार परवानगी असलेली गोष्ट. इस्लामिक धार्मिक नियमानुसार कोणतं अन्न खायचं, कोणते पदार्थ वापरायचे, प्राण्यांची कत्तल कशी करायची, उत्पादनात कोणते घटक असावेत किंवा नसावेत यासाठी काही नियम आहेत. या नियमानुसार जे उत्पादन योग्य ठरतं त्याला हलाल सर्टिफाईड म्हटलं जातं. लोकांच्या मनात हलाल म्हटलं की फक्त मांस येतं, पण प्रत्यक्षात हलाल सर्टिफिकेशन फक्त मांसापुरतं मर्यादित नाही. आज जगभरात अनेक गोष्टींसाठी हे हलाल सर्टिफिकेशन दिलं जातं, जसं की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, चॉकलेट आणि बेकरी प्रोडक्ट्स, औषधं, कॉस्मेटिक्स, पॅकेज्ड फूड, रेस्टॉरंट्स, अगदी लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग सेवांसाठी हलाल सर्टिफिकेशन दिलं जातं. कारण काही उत्पादनांमध्ये ॲनिमल डिराइव्ड एन्झाईम्स, जिलेटिन, अल्कोहोल बेस्ड इन्ग्रेडियंट्स किंवा प्रोसेसिंग एजंट्स वापरले जातात. त्यामुळं काही मुस्लिम ग्राहकांसाठी हलाल सर्टिफाईड असणं त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं मानलं जातं. मग आता प्रश्न उपस्थित होतो, दुधाला हलाल सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे? आणि इथं सामान्य माणसाचा गोंधळ सुरू होतो. दूध तर नैसर्गिक आहे, मग त्याला हलाल सर्टिफिकेट कशासाठी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण उद्योग क्षेत्रात फक्त दूध पाहिलं जात नाही, संपूर्ण प्रोडक्शन चेन तपासली जाते. उदाहरणार्थ, फ्लेवर्ड मिल्कमध्ये कोणते ॲडिटिव्ज वापरले आहेत, आईस्क्रीममध्ये जिलेटिन आहे का, प्रोसेसिंगमध्ये अल्कोहोल बेस्ड केमिकल्स वापरले आहेत का, पॅकेजिंग किंवा क्लिनिंग प्रोसेसमध्ये काही प्रोहिबिटेड घटक आहेत का. जर कंपनीला मुस्लिम ग्राहक असलेल्या देशांमध्ये माल एक्सपोर्ट करायचा असेल, विशेषतः गल्फ कंट्रीज, मलेशिया, इंडोनेशियासारख्या बाजारात, तर अनेक वेळा हलाल सर्टिफिकेशन मागितलं जातं. म्हणजेच अनेक कंपन्या धार्मिक कारणासाठी नाही तर मार्केट ॲक्सेससाठी हे सर्टिफिकेशन घेतात. आता पाहूयात गोकुळ दूध संघाचा वाद नेमका कसा सुरू झाला. वादाची सुरुवात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही प्रमाणपत्रांपासून झाली. त्यात गोकुळच्या काही उत्पादनांना हलाल सर्टिफिकेशन असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी प्रश्न उपस्थित केले. गोकुळ हा महाराष्ट्रातील सहकारी दूध संघ, मग त्याला हलाल सर्टिफिकेटची गरज काय? हिंदू ग्राहकांना हे आधी सांगितलं का? ही फक्त व्यापाराची गरज आहे की धार्मिक दबाव? यावरून सोशल मीडियावर दोन गट स्पष्ट दिसू लागले. एका बाजूला काही लोक म्हणत होते, हे इस्लामीकरण आहे, भारतीय उत्पादनांवर धार्मिक शिक्के का? ग्राहकांना ट्रान्सपरन्सी हवी. तर दुसऱ्या बाजूचे लोक म्हणत होते, अमूल, ब्रिटानिया, नेस्ले, कॅडबरी यांसारख्या अनेक कंपन्यांकडेही हलाल सर्टिफिकेशन असतं. हे एक्सपोर्ट स्टँडर्ड आहे, ISO किंवा FSSAI सारखंच एक मार्केट कम्प्लायन्स सर्टिफिकेशन आहे. वाद एवढा वाढला की अनेकांनी हलाल इकॉनॉमी या संकल्पनेवर चर्चा सुरू केली. आता हलाल इकॉनॉमी म्हणजे काय? गेल्या 20-25 वर्षात जगभरात हलाल इकॉनॉमी हे मोठं आर्थिक क्षेत्र बनले. आज मुस्लिम ग्राहकांसाठी तयार होणाऱ्या उत्पादनाचा जागतिक बाजार अब्जावधी डॉलर्सचा आहे. त्यामुळं अनेक मल्टीनॅशनल कंपन्या हलाल सर्टिफिकेशन घेतात. उदाहरणार्थ, नेस्ले, KFC, मॅकडोनल्ड्स, युनिलिव्हर, कोलगेट आणि अनेक भारतीय FMCG कंपन्या. कारण जर एखाद्या देशात किंवा बाजारात हलाल सर्टिफिकेशन आवश्यक असेल तर कंपनी ते घेते. जसं की काही देशात व्हीगन, ऑर्गॅनिक, कॅश्योर किंवा ग्लुटेन फ्री सर्टिफिकेशन लागतं. पण भारतात हा विषय फक्त व्यापारापुरता राहत नाही, तो लगेच धार्मिक आणि राजकीय चर्चेत जातो. भारतात याआधीही हलालवर वाद झाले आहेत का? तर हो, आणि एकदा नाही तर अनेकदा झाले आहेत. उत्तर भारतात आणि विशेषतः शीख समुदायामध्ये झटका आणि हलाल यावरून मोठे वाद झाले आहेत. काही हिंदू आणि शीख संघटनांनी असा आरोप केला की बाजारात हलाल मीटच जास्त उपलब्ध आहे आणि इतर ग्राहकांच्या निवडीकडं दुर्लक्ष होत आहे. कर्नाटकमध्ये काही हिंदुत्ववादी संघटनांनी हलाल बायकॉट मोहीम सुरू केली होती. विशेषतः उगादी आणि मंदिर जत्रांच्या काळात हलाल मीठ खरेदी करू नका असं अभियान देखील चालवलं गेलं. त्यावेळी हा मुद्दा देशपातळीवर चर्चेत आल्याचं आपण पाहिलं असेल. काही संघटनांनी आता प्रश्न उपस्थित केला की प्रायव्हेट इस्लामिक बॉडीज सर्टिफिकेशन देतात का? त्यासाठी शुल्क घेतात?
मग हा समांतर रेग्युलेटरी सिस्टम आहे का, यावरून काही PIL आणि कायदेशीर चर्चाही झाल्या. भारत सरकार थेट हलाल सर्टिफिकेशन देत नाही. भारतामध्ये काही प्रायव्हेट इस्लामिक सर्टिफिकेशन बॉडीज आहेत ज्या ऑडिट करून सर्टिफिकेशन देतात. त्या उत्पादनातील इन्ग्रेडियंट्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि डॉक्युमेंटेशन तपासतात. मात्र भारतात अन्न सुरक्षेसाठी अधिकृत सरकारी संस्था म्हणजे FSSAI आहे. त्यामुळं काही लोकांचा प्रश्न असतो, फसाय असताना वेगळं हलाल सर्टिफिकेशन कशासाठी? त्याचं उत्तर उद्योग क्षेत्रातील लोक असं देतात की फसाय सेफ्टी पाहतं, हलाल रिलिजियस कम्प्लायन्स पाहतं. या वादामागं राजकारण आहे का? हे बघा, भारतात धर्म, बाजार आणि राजकारण हे तिन्ही विषय एकत्र आले की वाद होतोच. हलाल सर्टिफिकेशनचा मुद्दाही आता फक्त व्यापाराचा राहिलेला नाही. तो आयडेंटिटी पॉलिटिक्स, कन्झ्युमर राईट्स आणि धार्मिक ध्रुवीकरणाशी जोडला जातो. एका बाजूला काही लोक म्हणतात ग्राहकाला माहिती मिळण्याचा अधिकार आहे, तर दुसरी बाजू म्हणते जागतिक व्यापारात टिकायचं असेल तर अशा सर्टिफिकेशन घ्यावेच लागतात. महाराष्ट्रात गोकुळसारख्या सहकारी संस्थेचं नाव या वादात आल्यानंतर हा मुद्दा आणखी भावनिक झाला. कारण गोकुळ फक्त ब्रँड नाही, तर तो ग्रामीण सहकारी चळवळीचं प्रतीक मानला जातो. हसन मुश्रीफ यांनी स्पष्टपणे सांगितलं की गोकुळनं घेतलेलं हलाल सर्टिफिकेशन हे कोणत्याही धार्मिक प्रचारासाठी नसून पूर्णपणे व्यापार आणि एक्सपोर्ट मार्केटच्या गरजांसाठी आहे. त्यांच्या मते गल्फ देशांसह काही आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये दुग्धजन्य पदार्थ निर्यात करताना हलाल सर्टिफिकेशन आवश्यक मानलं जातं. त्यामुळं अनेक कंपन्यांप्रमाणे गोकुळनेही हे सर्टिफिकेशन घेतलं. यावेळी त्यांनी असंही म्हटलं की सोशल मीडियावर जाणीवपूर्वक या मुद्द्याला धार्मिक रंग दिला जातोय. गोकुळ ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संस्था आहे. तिचं उद्दिष्ट बाजार वाढवणं आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणं आहे. मुश्रीफ यांच्या स्पष्टीकरणानंतर वाद आणखी राजकीय झाला. कारण विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की जर हे फक्त एक्सपोर्टसाठी असेल तर त्याची माहिती आधी स्पष्टपणे का देण्यात आली नाही. काही हिंदुत्ववादी संघटनांनी ग्राहक ट्रान्सपरन्सीचा मुद्दा पुढे आणला. मात्र गोकुळ समर्थक आणि काही उद्योग क्षेत्रातील लोकांचं म्हणणं आहे की हलाल सर्टिफिकेशन ही जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये सामान्य व्यावसायिक प्रक्रिया आहे आणि त्याकडे धार्मिक कटकारस्थान म्हणून पाहणं चुकीचं आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सामान्य ग्राहकानं काय समजून घ्यावं? या संपूर्ण वादात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती आणि पारदर्शकता. हलाल सर्टिफिकेशन असणं म्हणजे उत्पादन फक्त मुस्लिमांसाठी असं नसतं आणि नसणं म्हणजे उत्पादन चुकीचं आहे असंही नसतं. पण ग्राहकाला काही प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे सर्टिफिकेशन का घेतलं? एक्सपोर्टसाठी की डोमेस्टिक मार्केटसाठी? कोणत्या उत्पादनांना लागू आहे? ग्राहकांना स्पष्ट माहिती दिली जाते का? त्याचवेळी कोणत्याही विषयाकडं फक्त सोशल मीडिया पोस्ट किंवा भावनिक घोषणांमधून न पाहता त्यामागचं अर्थकारण, व्यापार आणि राजकारण समजून घेणंही महत्त्वाचं आहे. गोकुळ दूध संघाच्या हलाल सर्टिफिकेट वादानं एक गोष्ट स्पष्ट केली. भारतात आता ग्राहक फक्त उत्पादन विकत घेत नाही, तर त्या उत्पादनामागचं राजकारण, धर्म, बाजार आणि विचारधारा देखील पाहू लागला आहे. हा वाद पुढं किती वाढेल हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की, हलाल हा शब्द आता फक्त धार्मिक संकल्पना राहिलेली नाही, तर तो भारतात कल्चर, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक डिबेटचा भाग बनला आहे. हलाल सर्टिफिकेटच्या वादावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा.